हॅलो हॅलो यश, अरे कुठेस तू? कधीपासून फोन करतेय तुला? मगाशी समीर सरांना पण तुला विचारलं माझा डबा कुठे, तू काही सांगितल्याशिवाय निघून गेलास. कुठे माझा डबा? आणि त्या मॅड शेफालीने पण माझा डबा समीर सरांना दिला आणि समीर सर पण माझा डबा घेऊन गेले. मला नाही माहिती, मला माझा डबा हवाय बस. हा ऐकलत ना, आता तरी सांगा ना डबा कुठे आहे? कुठल्या डब्याविषयी बोलतोस मला कळत नाहीये यश. काय कुठल्या डब्याविषयी बोलतोस तू? बरं जाऊ द्या, तुम्ही काय ऐकणार नाही, पण मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं होतं. लग्नाविषयी बोलतोयस ना, मग बोल ना, मी तर कधी तयार आहे. बोल. आजोबा, कामाचं बोलायचंय. अच्छा, कामाचं. बरं बोल. आपल्या मुंबईच्या ब्रांचमध्ये जर का कोणाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर आपण देऊ शकतो. नक्की देऊ शकतो, का नाही देऊ शकत? तो आपल्यासाठी काम करतो, आपण त्याला मदत केलीच पाहिजे त्याच्या अडचणीच्या वेळेला. हो, पण सॅलरीपेक्षा जर का ती रक्कम जास्त असेल आणि जर का आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन मदत करावी लागणार असेल तर? हे बघ यश, आपण एखाद्याला आपलं म्हटलं ना की त्याला मदत ही करणं भागच आहे. पण हे विसरू नकोस की आपण बिझनेस करतोय, त्यामुळे फायदा आणि तोटा याचा समतोल विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. तस तू हुशार आहेस, काय करायचं कसं करायचं हे तुला मी सांगायची गरज नाही. चल आपण एक डाव टाकूया. ये चला. हॅलो, यश आणि शेफाली ना दोघे मॅड आहे. दोघांनी माझे डबे हरवले आणि आता दोघांनाही सापडत नाही. इतका राग येतो ना मला दोघांचा. आई तुझ्याकडे डबे असतील तर तू माझा डबा घेऊन जा. तसं नाही ग बाळा, तू नुसता डबा नसतो, तर प्रत्येक डब्याच्या मागे त्याच्या आठवणी असतात. तुला नाही कळणार, तू लहानच अजून. चल पटकन आवर, इंजेक्शन पण द्यायचंय. बंडू काका काकू वाट बघताय. चल लवकर. अरे देवा, आता हे परत डब्याबद्दल विचारणार. हॅलो हॅलो फ्रेंड, डबा मिळाला का? फ्रेंड, थँक गॉड तू आहेस. नाही ग, नाही सापडला डबा. काय करू? तू शोध ना. एकदा काय झालं होतं, मी ना शाळेत डबा विसरले होते. बंद होती शाळा. आईने बंद झालेली शाळा उघडायला लावली. जेव्हा डबा मिळाला ना तेव्हा आम्ही तिकडून निघालो. आई तशी चांगली आहे, पण कधी कधी खूप डेंजर आहे. तिने सोना तुला डबा घेतल्याशिवाय. ठीक आहे, मम्मी आज आणतो डबा. थँक्स फ्रेंड. बाय बाय. JYC इंटरनॅशनलचे सर्वे सर्वा यशवर्धन चौधरी, ज्यांना शेअर मार्केट शिवाय दुसरं काही माहित नाही, आज ते ह्या मार्केटमध्ये आलेत. वाव, कोण आहे ते मुलगी जिने यशवर्धन चौधरी यांच्यावरती ही वेळ आणली? किती बोलतोस रे तू समीर? मला गप्पच कर तू. समज रे, वालीसाठी एवढा आटापिटा. भावना समजून घे. चल मला आता काय, जरा डब्बे दिखाइए. ये वाले. अरे ये नहीं रे बाबा,
किती बोलतोस तू? तोंड नाही दुखत तुझं? नाही नाही, ये नाही वो टिफिन बॉक्स. हा घे ना, हा चांगला आहे, घेऊन टाक. नहीं रे, नहीं नहीं, ये नहीं, वो नहीं आपके पास स्टील का थोड़ा सा चपटा दोनों साइड से ऐसे, यू नो, वो नहीं है? नहीं वो नहीं है, देखिए ना जरा अंदर कहीं. नहीं है, माल ही नहीं है वो. अच्छा वा, चल. सर, थैंक यू. हा डबा चांगला आहे ना. अरे डब्यासारखा डबा आहे हा, देऊन टाक ना. एक्झॅक्टली तसा डबा कशाला हवाय आपल्याला? हा नेमका बोला टिफिन बॉक्स आहे का तुमच्याकडे? जर दाखवा ना. साहेब, नेमका कशा प्रकारचा टिफिन बॉक्स हवा? म्हणजे म्हणजे गोल, उभा? ते, अरे तुझ्याकडे सेम टू सेम आहे ना तसा डबा, सांग ना त्यांना कसा हवा तो. अहो तो नाही का हो, चपटा असतो असा स्टीलचा, म्हणजे ते दोन्ही बाजूनी उघडतं, त्याच्यामध्ये आत एक छोटी डबी ठेवता येते. सॉरी साहेब, आमच्याकडे तर तसा डबा नाही. पण तुम्ही गावदेवी मार्केटला गेले ना तर तुम्हाला नक्की मिळेल. गावदेवी? हा थँक्यू. नक्की मिळेल ना? हा नक्की मिळणार. थँक्यू. चल 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 चल. पाय दुखतायत. यश, अरे का सकाळी सकाळी पायपीट करायला लावतोस मला? अरे दे ना डब्यासारखा डबा दुसरा कुठला यार. कुठे शोधायचं अरे ते दुकान? सापडेल सापडेल, पण डबा घेतल्याशिवाय मी काय जाणार नाही. इतके कष्ट कधी मित्रासाठी घेतलेस का तू? पाय दुखतायत ना रे. थँक गॉड डबा मिळाला. नेहा, काल तू इतकं बोललीस ना मला, आज तुझी बोलतीच बंद होते की नाही ते बघ. माझी तुझी